मिळाला. खऱ्या अर्थाने युवा खेळाडूंना एक चांगलं प्रात्यक्षिक तुम्ही दाखवलंय. काय वाटलं या ठिकाणी आणि कशा पद्धतीने तुम्ही फलंदाजी करतायत आणि पहिला मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना कशा आपल्या भावना व्यक्त करतील? पहिलाच सामनावीर आहे. स्पर्धेचाही आणि माझाही आनंद होतोय. सर्वप्रथम मी आभार मानतो माझ्या संघमालकांचे आणि संपूर्ण माझ्या टीमचे की त्यांनी ते चिरतरुण असताना सुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि 48च्या घरातला खेळाडू त्यांनी ओपनिंगला मला संधी दिली आणि मी या संधीचं सोनं करू शकलो याचा आनंद आहे. आधी आम्ही ठरवलं होतं की मोठे फटके काही जात नाही आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आम्हाला ते कळलं की मोठे फटके जात नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही सिंगल डबलवर भर देणार होतो. परंतु पॉवर प्ले होता. पॉवर प्लेमध्ये म्हटलं एखाद चान्स घेऊया आणि जेव्हा माझा पहिला षटकार मिडल झाला तेव्हा मला वाटलं की नाही जातोय छक्का असं, आणि त्यानंतर मग मी थोडासा आक्रमक पावित्र्य घेतला आणि त्या बदल्यात हे सामनावीराचं पारितोषिक मला मिळालं. धन्यवाद सर. तुम्ही तिसरं पर्व आपण बघतायत सफाळे केलवारोडा आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. या वर्षी तुम्हाला असं वेगळं काय वाटते? खूप छान आयोजन नियोजन आहेच. वेगळं म्हणजे एक वेगळं क्रिकेट आहे. वेगळेपणा असा असतो की तुमचे मागचे रेकॉर्ड कितीही असू द्या, जेव्हा तुम्ही प्रथम नाविन्यपूर्ण जेव्हा पुन्हा एखाद्या मैदानात उतरता तेव्हा तुम्ही पूर्ण नवीन असता. त्यामुळे तुमचे मागचे रेकॉर्ड जे असतील ते तुम्ही धरून डोक्यात चाललात तर तुमचा तो काही परफॉर्मन्स होणार नाही. प्रत्येक टीम किंवा प्रत्येक सामना, प्रत्येक मॅच ही नवीन असते प्रत्येक खेळाडूसाठी. आणि तुम्ही आयोजन नियोजनाबद्दल बोलाल तर ते अतिशय सुरेख आहे, पहिल्यापेक्षाही छान आहे. त्यानंतर थोडंसं रखरखीत ऊन आहे, पण सामना म्हटल्यानंतर मॅच म्हटल्यानंतर मला स्वतःला इतका वयोगट असूनसुद्धा ते काही ऊन जाणवलं नाही. त्यामुळे मला नाही वाटत कोणालाही त्या उन्हाचा त्रास होईल. बाकी नेहमीप्रमाणे ही लीग यशस्वीपणे सफाईदारपणे आपण सर्व पार पाडू याची मला पूर्ण आशा आहे. थँक्यू सर. पुढच्या मॅचसाठी आम्ही तुम्हाला बेस्ट ऑफ लक म्हणतोय आणि माननीय नंदूजी म्हात्रे सरांना विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हा. दरम्यान माननीय मनोजजी वैद्य सरांना आम्ही विनंती करतोय. संदीपजी आंबा सरांना आम्ही विनंती करतोय त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. मनोजजी अनुराग आपला कॅमेरा आपण VIP डायसकडे फिरवा. मनोजजी वैद्य सर आपण बघतायत अमूल्य वेळ आमच्या सफाळे केलवारोड आदिवासी प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये देताना वेलकम मनोजजी वैद्य साहेब. आम्ही विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हा. वळूया मॅचकडे. धावा स्कोर कार्डवरती 7. 5 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक आपण पहिला बघतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज महेंद्र. दरम्यान आपल्या सर्वांना माहिती आहे की यावेळेला सुंदर टायमिंग बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मधनं दर्जेदार कट शॉट यावेळेला बघायला मिळतोय फलंदाज किसन यांच्या बॅटमधनं की तुम्ही 3 षटकार मारा. प्रकाशजी कोम सरांच्या माध्यमातून तुम्हाला 1000 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांनी इथे जमा करून ठेवलेला आहे. लागोपाठ 3 पहिल्या षटकारांसाठी रोख रक्कम 1000 रुपये माननीय श्री प्रकाशजी कोम सरांनं केले आपलं ATM ओपन. धाव्या स्कोर कार्डवरती 11. षटक क्रमांक पहिलं यावेळेला संपुष्टात येताना 11 धावा स्कोर कार्डवर. रन्सवरती बोर्ड आपण बघतायत कुणाजी बसवत आणि त्यांचं डीजे मास्टर आपल्याला बघायला मिळते सुंदर साऊंड प्रोव्हाइड करताना. सफाळे केलवारोड आदिवासी प्रीमियर लीग यंदाचं 3रं वर्ष पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्ट आपण बघतायत.
सुंदर अप्रतिम अशा गोल्डन ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत. अतिशय भव्य असं VIP डाईस आणि प्रामुख्याने या विभागातील सर्व खेळाडूंचा असलेला एक सुंदर सहभाग या स्पर्धेला चार छान बनवताना दरम्यान गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. प्रकाश राईट टर्म ओव्हर द विकेट, स्लॉट मध्ये चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फसलाय आणि सावज इथे अर्थाना खऱ्या अर्थाने मोठं विकेट, मोठा मासा गळायला लागतोय. सँडी पॅक टू पव्हिलियन. एक आक्रमक फलंदाज माघारी परतताना दळवी टायगर संघाचा न्यूमान आपल्याला बघायला मिळतोय. दर्शन न्यूमन दर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दर्शन यांचं होम ग्राउंड आपल्याला बघायला मिळतंय. 11 धावा असताना गडी बाद झाला. नॉन सायकिंडला आपण किसन पिचड यांना बघतोय आणि न्यूमॅन दर्शन त्याच्या समोर दाखल झाला. एका बाजूने प्रकाश चांगली गोलंदाजी आणि हार्ड हिटर बॅट्समन मिस्टर संदीप हेमाडे यांना बॅक टू पव्हिलियन कडे पाठवत आहेत. पुढचा चेंडू घेऊन दाखल प्रकाश. राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेला टायमिंग बेमिसाल आमच्या डीजे मास्टरला अभिवादन करताना आल्या दर्शन आपला इम्पॅक्ट दाखवताना चेंडूला एक्झिक्यूट करतोय. सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा. धावफळकावर अतिशय सुरेख बॅटिंग बघायला मिळते. दर्शन आपल्या होम ग्राउंड आणि होम क्राऊडच्या समोर खेळताना. पुढचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान एका षटकासाठी मात्र प्रतीक आपल्यासोबत जोडला जाईल. तर बघूया वळतोय पुन्हा चेंज ऑफ दी पेस बघायला मिळाला. प्रयत्न केला गेला, चेंडू खूपच बाहेर. पंच दर्शकाने इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येमध्ये जाऊन पोचते. 16 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 बिग 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 विकेट. संदीप मात्र परतलाय. थोडीशी घाई मात्र बघायला मिळाली. डीप मिड विकेटला मात्र कुठल्याच पद्धतीची चूक नाही. सुपर जेल बघायला मिळाला. इथे मात्र चेंडू विरुद्ध गॅप डीप मिड विकेट रिजनला ट्रॅव्हल होत आहे. खराब फील्ड. धावसंख्या 2 ने वर आणि धावसंख्या 2 ने 18 ऑन दी बोर्ड बघायला मिळते. CSK तर नक्कीच एक CSK बघायला मिळतं. IPL मध्ये चेन्नई सुपर किंग. इथे मात्र कमिटी सुपर किंग बघायला मिळतोय. पुढचा चेंडू हलक्या हाताने बॅकफुटवर गेले. नक्कीच थर्डमॅनच्या दिशेने चेंडू वळवला गेला आणि इथे एक धाव येते. ऑन दिस साइड किसन पिचड येईल. किसन पिचडने पहिल्या षटकामध्ये काय कमालीच्या बॅकफुटवर जाऊन ओव्हर टू द पॉइंट कमालीचे चौकार मात्र बघायला मिळाला. या षटकामध्ये अजूनही चान्स नाही. आता मात्र ऑन दी स्ट्राईक बघायला मिळत आहेत. किसन पिचड बिलॉंग्स टू एकता पाटीलपडा. नक्की ती क्षमता आहे त्या पद्धतीची क्षेत्ररक्षण मात्र रचलं गेलं. डीप पॉइंटला मात्र प्लेअर लावला जात आहे. इथे पुन्हा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. षटक संपेल. 2 षटकानंतर धावसंख्या फरकार बघायला मिळते. 19. 1 विकेटचे नुकसान.
बघूया गोलंदाजी मार्कवर मिलिंद बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. सफल होऊन सफल अटेम्प्ट. चेंडू निघून जाते. बिग बिग चौकार येते. पहिल्या चेंडूवर चौकार. जागा बनवली. चेंडूला रीड केलं. सुरक फटका. मिस्टर दर्शन होम ग्राउंड का आहे मात्र नक्कीच पूर्णपणे अभ्यास मला या पिचचा विकेटचा आहे. आणि होम ग्राउंड असल्याचा फायदा काय असतो हे दाखवताना इथे मात्र पुनश्च अंपायर दाखवताना इट इज अ वाईट बॉल. नक्कीच दर्शन आहे एक चांगला फलंदाज ठाकूरपाडा संघाचा. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव. आणि सचिन एक चांगला यष्टीरक्षक. तर बघूया धावसंख्या जाऊन पोचते. दरम्यान गोलंदाजी मार्कवर आपण बघतायत मिलिंद. पुनश्च दर्शन या वेळेला मात्र झेल देऊन तंबूच्या आसऱ्याला परतताना एसटीचे. दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती 24 ऑन दी बोर्ड लागले गेलेत. 24 धावा प्रथम फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय दळवी टायगर्स. 24 धावा धावफलकावर. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आदेश ठाकरे. षटक बघायला मिळते. षटक क्रमांक 3. 24 धावा फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. आजचा तिसरा मॅच आपल्याला बघायला मिळेल. अतिशय सुरेख असं नियोजन. हवा खूप मैदानाच्या आतमध्ये वेगानं वाहताना दिसते आणि आदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा चेंडू आदेशसाठी. फुलटॉस या वेळेला संधीचं सोनं करता येत नाही. चेंडूला लॉंग ऑनला खेळला गेलाय. लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूला उचलेल. तद्वर एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 25 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 25 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 इथे बघायला मिळतंय. ओहो सुंदर चेंडू डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8.33च्या सरासरीने 25 ऑन दी बोर्ड बघायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल न्यू 3 मुंबई विपक्ष छावा स्वराज्य मागणे. गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय महेंद्र.
न्यूमॅन महेंद्र आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील पहिला चेंडू. बस आता नको हलवू. आता हलवू नको. चौथ्या षटकातील पहिला चेंडू अतिशय सुरेख. या वेळेला मात्र चेंडू एक धाव वर्जित केले. धावसंख्या 26. आता इको काढून टाक. 26 ऑन दी बोर्ड. दरम्यान षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर महेंद्र. वैयक्तिक दुसरं राईट आर्म ओव्हर द विकेट. किसन या वेळेला मात्र चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न करत होते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27 ऑन दी बोर्ड लागले गेलेले आहेत. भरपूर अनुभव आहे महेंद्र आणि किसन आणि आदेश एका सोबतीने खेळणारे खेळाडू आहेत. आज मात्र लीगच्या माध्यमातून एकमेकाच्या विरुद्ध दाखल झालेले आहेत. 27 धावा ऑन दी बोर्ड. पहिलं षटक ज्या पद्धतीने महेंद्रने हाताळलेलं आहे ती अतिशय उत्कृष्ट लेंथ आणि लाईन्थ याही षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक 4 समोर जातो आदेश ठाकरे. हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ख्याती आहे आणि लांबवर लांब षटकार मारण्यासाठी जो ओळखला जातोय तो फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर आदेश ठाकरे ऑन अ स्ट्राईक. आणि तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे त्यांच्या समोर महेंद्र. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन अतिशय सुरेख या वेळेला पिक केलाय आणि चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न मात्र अप्रतिम एफर्ट्स इथे लावले गेलेले आहेत. सुंदर चेंडू स्टॉप केला गेलाय. धावसंख्या 2 ने आकार घेताना 29 वर जाऊन पोहोचलाय. 29 ऑन दी बोर्ड. कोणी स्टॉप केला तो? ओय प्रतीक, स्टॉप कोणी केला? आशिष तिथे होते. अप्रतिम स्टॉप बघायला मिळतोय. दरम्यान इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. न्यू 3 मुंबई विपक्ष छावा स्वराज्य मागणे. नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन आपण फॉर्म घेऊन जा आणि फिलअप करून आपण इनिंग ब्रेक मध्ये आणून द्यायचं आहे. 29 ऑन द बोर्ड. आदेश या वेळेला लॉंग ऑनला क्लिअर करत चेंडूला आदेश देतोय आणि पाठवतोय स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचलाय. मी मगाशी म्हटलं होतं की आदेश हा एक आक्रमक फलंदाज आहे. पिंच हिटर म्हणून रोल अदा करताना आदेश मिस्टर महेंद्रच्या विरोधामध्ये आपला बॅटचा फ्लो दाखवताना 35 ऑन दी बोर्ड बघायला मिळत आहेत. यावेळेला चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न. पंचांचे हात समांतर रेषेमध्ये. इट इज वाईट बॉल. धावसंख्या 36 ऑन दी बोर्ड लागल्या गेलेले आहेत. 36 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक आपण बघतायत 4 गोलंदाजी मार्कवर दाखल होताना राईट आर्म ओव्हर द विकेट महेंद्र. 5 पावलांचा रणअप आहे त्यांचा. यावेळेला पुनश डाऊन द ग्राउंड. चेंडूला फेकून देतोय सरळ. आमच्या क्रीडा रसिकांच्या अभिवादनासाठी आदेश नावाचा 6 धावसंख्या 6 ने फ्लाय झालाय आणि पोहोचले तब्बल 42 ऑन दी बोर्ड. 2 षटकार बघायला मिळत आहेत. आदेश या वेळेला मात्र आपला क्लास, आपली गुणवत्ता, आपला झाकिया, आपली ट्रेलर. 2 चेंडू 2 षटकार आलेले आहेत. तिसरा जर आला, ओहो, या वेळेला प्रकाशजी कोम सरांना जे अनाउन्समेंट केलं होतं की कोणी संपूर्ण दिवसामध्ये 3 षटकार मारा, आम्ही तुमच्या खेळ आणि मोटिवेट तुम्हाला करण्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी पर्टिक्युलरली जमा केले. धावा स्कोर कार्ड वरती 43. षटक संपलेले आहेत ती 4. धावा 43 आणि गडी बाद झालेले आहेत ते 2.
दरम्यान 43 धाबा ऑन दी बोर्ड लागले गेलेले आहेत. महेंद्र लहांगे आणि आमचे परम मित्र, पोलीस दलामध्ये कार्यरत, एक सुंदर असं व्यक्तिमत्व, शेलटे संघाचा एक शिलेदार म्हणता येईल मिस्टर महेंद्र लहांगे गोलंदाजी मार्गवर. नुकताच आपण बघितला की सफाळे संदीप आंबात यांच्या अप्रतिम नियोजनामध्ये आपण महामेळावा बघितला आणि या महामेळाव्यामध्ये जे अजिंक्यपद पटकावलं होतं त्या संघाचा एक हुकमी गोलंदाज म्हणून महेंद्र लहांगे गोलंदाजी मार्गवर दाखल झालेले आहेत. एक हार्ड विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे. आणि इथे चेंडू, मी मगाशी म्हटलं होतं संधी होती, तो धावसंख्या 44. ब्रेक थ्रू देण्यामध्ये एक मोठं नाव, विकेट टेकर गोलंदाज म्हणून महेंद्र लहांगे यांना बघितलं जाते. आणि इथे आपण बघू शकाल की सुंदर विकेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न. दरम्यान या षटकातील दुसरा चेंडू गोलंदाजी मार्गवर महेंद्र पुनश 10-12 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, टायमिंग खूप चांगला आहे. कट शॉट डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, तद्भर 2 धाबा परिपूर्ण. हा क्लास आहे सफाळे केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीगचा. कट शॉट आणि तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण. जवळजवळ स्वीपर कव्हरचा खेळाडू डीप बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मध्ये जाऊन चेंडूला फील्ड करतोय आणि एक आपण अप्रतिम ॲथलीट होण्याचे प्रमाण देताना गोलंदाज महेंद्र यांना सुंदर साथ देतोय. धावसंख्या बघायला मिळेल 46. पुनश्च तोच प्रयत्न यावेळेला एक्स्ट्रा कव्हर निवडलाय आणि आता मात्र डॉमिनेट केलंय. आपण बघू शकाल क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय तिथे. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि 50 धावा ऑन दी बोर्ड लागले गेल्यात. 5-0 50 धावा या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर मागच्या मॅच मध्ये आपण बघितलाय. 66 धावा, 50 धावा ऑन दी बोर्ड लागले गेल्यात. महेंद्र सुंदर गोलंदाजी करतोय, तेवढ्याच ताकदीची फलंदाजी किसन यांच्याकडनं बघायला मिळते. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह आपण बघितलाय. 50 धावा ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू घेऊन महेंद्र दाखल. किसन पिचड ऑन स्ट्राईक. या वेळेला उद्ध्वस्त ब्रेक थ्रू दिलाय महेंद्र याने आणि पाठवले किसनला बॅक टू पविलियन. 50 धावा असताना गडी बाद करताना सुंदर ब्रेक थ्रू आणि मला का बोलवले गोलंदाजीसाठी दाखवताना मिस्टर महेंद्र मॅन इन फॉर्म. दरम्यान स्लॉगवर आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 50 धावा धावफलकावर न्यूमान दाखल झालाय. रोहित याच्यानंतर आपल्याला मॅच बघायला मिळेल. छावा सूरज माकणे विपक्ष न्यू 3 मुंबई यांच्यामध्ये एकदा वर्जित करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र गडी बाद. 50 धावा असताना बॅक टू बॅक 2 22च्या रूपाने एक धाव मिळते. सॉरी, धावा बघायला मिळतात ते 51. अंतिम चेंडू असेल या षटकातील. मान्य श्री अजित गावड साहेबांचं शुभ आगमन झालंय. माकणे ग्रामपंचायत सदस्य अजितजी गावड साहेब, प्रकाशजी कोम सरांना मी विनंती करेन अजितजी गावड साहेबांचा पण
या षटकानंतर करणार आहोत. शेवटचा चेंडू आहे. अंतिम चेंडू आणि चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये महेंद्र यांची. धाबा स्कोर कार्ड वरती 51. पाचव्या षटकातील अंतिम चेंडू आणि आता मात्र आदेश सारखा एक आक्रमक फलंदाज आहे स्ट्राईकला. या वेळेला डॉट बॉल आणत चांगली गोलंदाजी, टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय महेंद्र लहांगे यांच्यासाठी. वळूया आपण स्वागत समारंभाकडे. शुभ सन्मान केला जाईल. अजयजी गावड साहेब माकणे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत आणि प्रकाशजी कोमसरांच्या माध्यमातून मायेचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. अजयजी गावड साहेब, या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतोय आणि विनंती करतोय आपण स्थानपन्न हो आमच्या VIP डाईसवर आणि या मॅचचा मनमुरादपणे आनंद घ्या. दरम्यान टॉस करण्यासाठी आम्ही आमचे परममित्र प्रतीक चिपाड सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण कॉमेंट टॉस करून घ्यायचंय. शाबास स्वराजच्या मागणे विपक्ष न्यू 3 मुंबई. तर यापुढील बिग बॅटल न्यू 3 मुंबई वर्सेस छवा स्वराज्य माकणे. चला, दोन्ही संघाचे संघनायकांनी यायचं आहे. नाणेफेकी मात्र नक्कीच करतील माकणे ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री अजितजी गावड यांच्या शुभास्य मात्र नाणेफेकी केली जाईल. या पुढील बिग बॅटल छावा स्वराज्य माकणे वर्सेस न्यू 3 मुंबई. चला, बोथ टीम कॅप्टन्स कम फॉर द टॉस. चला, न्यू 3 मुंबई संघाचा कर्णधार नक्कीच एका साईडने 2023 आणि एका साईडने SKFL असेल. नक्कीच छावा स्वराज्य माकणे संघाचा कॉल असेल. SKFL's कॉल आणि मात्र नक्कीच छावा स्वराज्य माकणे संघ नाणेफेकी जिंकतोय. का निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय आणि न्यू 3 मुंबई संघ नाणेफेकी हरलाय. तर किती धावापर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करतील? 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. आणि ते रोखण्यासाठी तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत? चेतन आहे, अनिकेत आहे, मी स्वतः आहे आणि आदित्य आहे. तर नक्कीच मी बोलतोय न्यू 3 मुंबई संघाचा कर्णधार आपल्याशी जॉईन होतोय. योगेश लढे नाणेफेकी हरलाय. निर्णय मात्र तुमच्या बाजूने गेलाय की विरुद्ध गेलाय? बरोबर आहे. ठीक आहे. तर नक्कीच पहिली फलंदाजी आलाय, तर किती धावा काढण्याचा प्रयत्न असेल? 50-60 करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा. आणि सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय, सर्व खेळाडू कृपया सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. कोणीही विकेटवरून धावणार नाही याची नोंद घ्या, अन्यथा विकेट खराब होईल, कारण आपण दोन्ही यूज करतोय.
त्यासाठी सर्वांना विनंती आणि पंचांना मी विनंती करतोय, स्ट्रिक्टली वॉर्न करा, कोणी विकेटवरून धावणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. दरम्यान टार्गेट इथे सेट केलंय 52 धावांचं. थोडंसं गेम आपण स्पीडअप करा प्लीज. ओपनिंग पेअर 52 टू विन. सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघू शकाल. कोण कोण केतन आणि नरेश ही जोडी 52 धावा. काय वाटते प्रतीक आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. एक दुसरा माईक आम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे डीजे मास्टर. प्रतीक आमच्यासोबत सोडला जाते. 52 धावा आहेत. काय असेल इथे स्ट्रॅटेजी नवीन आपण बघू शकाल. केतन आणि नरेश ही जोडी दाखल झाले आणि गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले ते करण. काय म्हणाले मॅच बद्दल? एक चांगली लढत बघायला मिळेल, शंका नाही. परंतु इथून मात्र मी कमिटी सुपर किंगचा खेळाडू असल्या कारणाने त्या बाजूने बोलेल की पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. एक ओव्हर खेळून करणं गरजेचं आहे. मग संपूर्ण 5 षटकं मी आता कॉमेंट्री करणार आहे, याची आपण नोंद घ्या. तर वळू आपण मैदानाच्या आतमध्ये. 52 धावांचं टार्गेट आपल्याला बघायला मिळते. प्रतीक चिपाड सर मात्र सांगतायत नक्कीच की पार्टनरशिप ही गरज आहे आणि ती खऱ्या अर्थाने तुम्हाला पुढे घेऊन जात असते. परंतु समोरचे गोलंदाज आहेत ते मात्र ब्रेक थ्रू देण्यासाठी प्रयत्न करताना पुढचा चेंडू आपल्याला ऑन साइडला छोटा बॅकलिपने खेळण्याचा प्रयत्न. सेलिमुडाला चांगला प्रयत्न आहे आणि इथे बॅकअप मात्र मोक्याच्या क्षणी मिळते. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. टाळ्यांचा गजर हा खऱ्या अर्थाने तुम्हाला ऊर्जा मिळून देण्याचं काम करतोय. जिथे तुमचे दोन्ही कर जुळती तेथेच तुमच्या खेळाची महती कळते. दरम्यान अजयचे गावड साहेबांनी सदिच्छा भेट दिलेली या स्पर्धेला आपण बघू शकाल. एक सुंदर असं व्यक्तिमत्व, माकणे गावाला बिलॉंग करणारा, माकणे गावातील ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना. दरम्यान वळूया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर केतन ऑन स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. गतीला परिवर्तन करताना गोलंदाज करण. चांगली गोलंदाजी करण यांच्याकडनं. सुंदर टायमिंग. दरम्यान पुढचा चेंडू इथे स्विचिड करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग स्टॉपला वेगानं ट्रॅव्हल होतोय आणि इथे आलाय एक महत्वाचा चौकार बाईच्या रूपानं. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 7. थोडीशी क्षमस्व आम्ही मागतो या ठिकाणी, कारण गोलंदाज आहे तो अंकित आहे, करण नाही आहे. तर अंकित आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाज. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 7 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू. ओहो, या वेळेला मात्र अंकित चांगली गोलंदाजी, गतीला परिवर्तन करतोय, व्हॅरिएशन करतोय, टप्प्यावरती नियंत्रण ठेवतोय आणि प्रामुख्याने फलंदाजाच्या फुटवर्कला रीड जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही मात्र खऱ्या अर्थाने तुमची चांगली कामगिरी कराल. एक सुंदर असं व्यक्तिमत्व आपण बघताय. माननीय चेवनजी परेड साहेब यांनी सुद्धा या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला आपल्याला बघायला मिळते. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 वर जाऊन पोहोचलंय. षटक इथे पहिलं संपलंय आणि धावा स्कोर कार्ड वरती
8. येणारे 24 चेंडू आणि तुम्हाला धावा बनवावे लागतील तब्बल 44. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या. गोलंदाजी मार्कवर किसन, तर स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळत आहेत केतन. गोलंदाजी मार्कवर संदीप हेमाडे दाखल झालेले आहेत. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. फील्ड आपल्याला बघायला मिळते सुंदर सजवली गेले. चक्रव्यूह अप्रतिम सजवला गेलाय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र केतन थोडेसे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. जर ऑफ साईडला आपण शतरक्षण बघितलं, फर्स्ट स्लिप लावली गेली आहे. शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉइंट आहे आणि शॉर्ट एक्सचा कव्हर सुद्धा लावला गेलाय. ऑन साईडला लेग गली आपल्याला बघायला मिळते. शॉर्ट मिड विकेट बघायला मिळतोय. अतिशय सुरेख होतून काढलाय चेंडूला. सुंदर टायमिंग. लॉंग ऑनला चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषेच्या बाहेर केतनच्या बॅटमधनं आलाय. हुज चौकार. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचलंय. 12 धावा. स्कोर कार्डवर. केतन मात्र संदीप हेमाडेच्या अगेन्स्ट चांगले शॉट दाखवतोय. भरपूर शॉट बॉल. संधी होती ते केतनकडे. कुठेतरी जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला, कारण लेग गलीला खेळाडू आहे, शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहे. जर त्याच्या डोक्यावरून खेळला असता, चौकार आला असता, कुठेतरी चेंडूला षटकार मारण्याचा इरादा, ताकद थोडीशी जास्त लावली गेली आणि संदीपने थोडेसे फिंगर रोल केले होते. पडल्यानंतर चेंडू थोडासा मध्ये आला. डॉट बॉल. पुढचा चेंडू. यावेळेला चांगला प्रयत्न आहे आणि चेंडू वन्स बाउंड सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्येत जाऊन पोहोचेल ती 16. धावा स्कोर कार्डवर. केतन चांगली बॅटिंग करताना संघाच्या हितासाठी एक अप्रतिम इनिंग इथे खेळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. संदीप हेमाडे गोलंदाजी मार्कवर. इथे स्टेप आउट करून चेंडूला लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि तिथे झेल मात्र धरतीला दान केलाय. 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 18 धावा स्कोर कार्डवर. 52 धावांचं टार्गेट. इथे मात्र गिअर चेंज केलाय आणि प्रामुख्याने सुंदर बॅटिंग करताना मिस्टर केतन. अप्रतिम फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर टोलेबाजी आणि गोलंदाजाचे प्रत्येक चेंडू रीड करण्याची एक सुंदर कला अवगत आहे. आणि इथे धक्का क्रमांक पहिला. विकेट इज गॉन. 18 धावा असताना पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला परततोय. न्यूमॅन. प्रकाश. न्यूमॅन प्रकाश आपल्याला बघायला मिळतोय. ठाणेपाडा गावाला बिलॉंग करणारा, म्हणजेच होम ग्राउंड त्यांचं आहे. एका बाजूने केतन थोडासा नाराज आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ह्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, वेट करून खेळला असता, थोडंसं स्टिअर केलं असतं तर येणारे 18 चेंडू आहेत आणि धावा बनवायच्या आहेत. त्या 34 म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ 11.33 चा असेल. न्यूमॅन आदेश गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. आदेश ठाकरे. अप्रतिम असा आउटफील्ड आपल्याला बघायला मिळतोय. आणि मानवी जीवनामध्ये वृक्षाची जी गरज आहे ती तुम्हाला आता रखरखत्या उन्हामध्ये जाणवत असेल. म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एकतरी वृक्ष लावावा.
तो वाढवावा, जेणेकरून तुम्हाला ऑक्सिजन, सरपण, तुम्हाला जो प्राणवायू आहे, सावली आहे, फळं आहेत, फुलं आहेत, हे भरपूर प्रमाणात मध्ये मिळत आहेत. म्हणून प्रत्येकाने वृक्षमित्र होणं गरजेचं आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मी सर्वांना एक प्रेमळ निवेदन करेन की आपल्या आयुष्यामध्ये आपण एकतरी झाड जोपासा, जतन करा. आणि खऱ्या अर्थाने जे क्लायमेट थोडंसं वाढतंय, त्या क्लायमेटला थोडंसं शीतलतामध्ये परिवर्तन करतानाही वृक्ष आपल्याला भरपूर साथ देत असतात. म्हणून सर्वांनी त्याकडे लक्ष द्यावं. वळी आपण मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय आदेश. 18-34चं इक्वेशन इथे आहे आणि एका बाजूने नरेश आहे, दुसऱ्या बाजूने आपल्याला बघायला मिळतो मिस्टर प्रकाश. इथे फटका फसलाय आणि झेल पुनश सोडलाय. इथे मात्र सूर्य डोळ्यासमोर येताना कारण दिलं जातंय. परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये हाफ चान्स तुम्हाला फुल बनवायचे असतात आणि ज्या वेळेला तुमच्या हाताला चेंडू स्पर्श झालाय त्यावेळेला तुम्ही चेंडू जेज केलाय असं म्हणता येईल. धावा स्कोर कार्डवरती 20-20. आदेश तयार. गोलंदाजी मार्कवर राईट टाइम ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे, फक्त कव्हरला खेळला गेलाय. जंटली ज्याला पुश म्हटलं जातंय तो खेळला गेलाय. धावसंख्या 21 ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळतील. 52 धावांचं टार्गेट आहे. 31 धावा अजूनही बनवायच्यात येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. 16 चेंडू आणि 31 धावांचं इक्वेशन. आदेश गोलंदाजी मार्गवर. इथे मात्र बीमर आहे बघा, थोडंसं लागलंय, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. वळी आपण मॅच कडे धावा आहेत. आम्हाला अमर पाटील सांगतायत 22. अजूनही 30 धावांची गरज असेल. मॅच चला मॅचला प्रारंभ झालाय. आपण बघू शकाल धावा आहेत 22. गोलंदाजी मार्कवर आदेश दाखल झालाय. फ्रीटचा चेंडू असेल. पंच दर्शवताना स्वप्नील किनी. एका बाजूने आपण बघतायत नितेश कदम सर. तयार होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. ते शफल उंगळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग स्टॉप असं वाटलं होतं की जाईल, परंतु लेग गली रिझनला दर्जेदार फिल्डिंग बघायला मिळते. धावा स्कोर कार्डवरती 23. अजूनही 29 धावा बनवायच्या आहेत आणि येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळतील 15 चेंडू आणि 29 धावा असं इक्वेशन.
ओहो पुलटॉच चेंडू, आदेशने चुकी केले आणि पनिशमेंट करताना आपल्याला बघायला मिळतो मिस्टर नरेशच्या बॅट मधनं मिडविकेटला क्लिअर करत येतो इथे ह्यू 6 धावसंख्या जाऊन पोहोचलंय 29. आता मात्र 23 धावांची गरज. येणारे चेंडू आहेत ते 14. अप्रतिम अशी गोलंदाजी बघायला मिळाली. महेंद्र लहांगे खुश असतील आपल्या गोलंदाजीवर. चौदा चेंडू आणि 23चं इक्वेशन. पुढचा चेंडू अतिशय सुरेख. यावेळेला गॅप शोधलाय डीप गलीला, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट सुद्धा यशस्वी झालाय. तिसरी धाव घेण्याचा मानस मंतव्य आणि तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण. धावसंख्या 32. आता येणारे चेंडू आहे ते 13 आणि धावा बनवायच्या त्या 20. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. आदेश तयार. गोलंदाजी मार्गवर. राईट ओव्हर द विकेट. ओ यावेळेला बॅटला ब्रश करत चांगली किपिंग बघायला मिळते संदीप यांच्याकडनं. धावसंख्या 33. येणारे 12 चेंडू 19 धावांची गरज. मॅच इज ऑन. दुहेरी वळणावरती मॅच उभी आहे जिथे प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढतील. कुतूहलाचं साम्राज्य मनामध्ये निर्माण होईल आणि चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व बघताना आपलं सर्व दुःख आपण या मॅच साठी हरवून झालं. एवढा एक अप्रतिम मॅच आपल्याला बघायला मिळतोय. तुमचे दैनंदिन जीवनातील असलेले प्रश्न आता मात्र थोडेसे बाजूला राहतील आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न उभा राहील, तो म्हणजे मॅच कोण जिंकेल. 12-19 इक्वेशन. पोलीस फ्रेंड आणि संघ मालक माननीय किरणजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम किरणजी पाटील साहेब. आपलं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतो आणि प्रतीक चिपाड सरांना विनंती करेन आपण मायेचं पुष्पगुच्छ देऊन किरण पाटील सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. ओहो स्वीट टायमिंग. व्हॉट अ शॉट. एक्सलेंट. सुपर मॅग्निफिसंट सिक्सर इथे येतोय आणि किरण पाटील सरांचं स्वागत षटकाराने झालंय. आपण बघू शकाल. अनुराग थोडासा कॅमेरा फिरवा आपला VIP डायस कडे. प्रतीक. SRP मध्ये कार्यरत असणारे आपले किरण पाटील साहेब बघतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत आणि अतिथी देव भव ही आपली संस्कृती आपण जतन करताना सफाळे केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून वेळेला पुनश्च चेंडू सिंगल रन साठी जाईल. किरण पाटील सर आमच्या VIP डायस वर स्थानपन्न होऊन या मॅचचा आनंद घेत आहेत. अमर पाटील आम्हाला सांगतायत की धावा झालेल्या स्कोर कार्ड वरती 40. आता येणारे चेंडू आहेत ते 10 आणि धावा बनवायच्या त्या 12. अतिशय सुरेख वेगवान चेंडू यावेळेला व्हेरिएशन केलं होतं. संदीपला डॉट बॉल हाताळावे लागतील कारण 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. जर इथे कमिटी सुपर किंग आपल्याला बघायला मिळते ते एका बाजूने दलवी टायगर्स 9-11. भरपूर शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला पनिशमेंट करताना डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं वीरेंद्र सेहवाग, सचिन रमेश तेंडुलकर साइडनं स्टाईलनं या ठिकाणी बॉलला फिनिश करताना येतोय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती तब्बल 45. व्हॉट अ बॅटिंग. एका बाजूने प्रकाश आणि दुसऱ्या बाजूने नरेश. अप्रतिम अशी बॅटिंग. चेंडूला रीड करून मेरिट प्रमाणे खेळतायत. पुढचा चेंडू यावेळेला मिस टाइम शॉट. विकेट इज गॉन. प्रकाश बॅक टू पॅव्हिलियन.
न्यूमॅन आशिष. येणारे चेंडू आहेत ते 7 आणि धावा बनवायच्या त्या 7. हम 7-7 आहे. अशा पद्धतीने गोलंदाजांना मात्र गोलंदाजी करावी लागेल, कमबॅकिंग करावी लागेल. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या अनिश्चिततेच्या खेळामध्ये कधीही कुणीही कमबॅकिंग करू शकेल. लवकर रंग बदलणारा खेळ म्हणून कबड्डीला आपण म्हणतो, क्रिकेटला खूप चांगले योगदान देतो. तोच खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 7 चेंडू 7 धावा असताना संदीप इथे मात्र शेवटचा चेंडू कसा हाताळेल. तर नक्कीच मान्यशी सन्माननीय महेंद्रजी भोईर सर इथे उपस्थित आहेत. त्यांनी मात्र मंचावर यायचं आहे आणि मंचावर मात्र नक्कीच या सामन्याचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. महेंद्र भोईर यांनी मात्र नक्कीच मंचावर यायचं आहे. दरम्यान धावा स्कोर कार्डवरती 47. आता येणारे चेंडू आहेत ते 6 आणि धावा बनवायच्या त्या 5. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर तळवी टायगर्स संघाचा दर्शन आपल्या होम ग्राउंड वरती दाखल झालाय आणि इथून जर कंजूसी गोलंदाजी जर इथे हाताळता आली आणि या 5 धावा जर डिफेन्स केल्या तर खऱ्या अर्थाने दर्शनला हिरो बनण्याची संधी आहे. आणि दर्शन बघूया चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे दाखविल का आणि खऱ्या अर्थाने लेंथ लाईन मेंटेन करून आपल्या संघामध्ये जोश निर्माण करण्याची संधी आहे दर्शनकडे. एका ठिकाणी दुसऱ्या बाजूने नरेश जो भन्नाट फॉर्म मध्ये एक झन्नाटेदार परफॉर्मन्स ज्याने दिलाय तो आहे नरेश. पहिला चेंडू आणि गडी टिपण्याची संधी होती इथे. आता 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. जर विकेट आला असता चेंडू डॉट आला असता आणि इथे मॅच मध्ये थोडस परतण्याची संधी होती, ज्याला कमबॅकिंग म्हटलं जातं. ती कमबॅकिंग करण्याची संधी होती इथे, परंतु झेल सोडून जीवनदान दिले. दर्शन तयार पुनश्च गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट मॅच बिग बॅटल आपल्याला बघायला मिळेल. न्यू 3 मुंबई विपक्ष छावा स्वराज्य मागणे. येणारे चेंडू ते 5 आणि धावा बनवायच्या त्या 4. इथून जर दर्शन आणि लेंथ लाईनला मेंटेन करून गोलंदाजी हँडल केली तर मॅच मध्ये परतण्याची संधी येऊ शकते. आणि ही हॅज अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स हाऊ टू हँडल डेलिकेट सिच्युएशन्स. भरपूर वेळेला अशी परिस्थिती हँडल केले दर्शननं आणि एकदा पुनश्च त्याच्याकडे संधी आहे. परंतु समोर एक मातबर खेळाडू नाव आहे प्रकाश. पुढचा चेंडू फुलटॉस आहे, बॅटला ब्रश करत मॅच इथे मात्र क्लिअर केलंय. सुंदर फिनिश बघायला मिळते. हार्ड लक दलवी टायगर्स आणि अभिनंदन कमिटी सुपर किंग. नेक्स्ट मॅचच्या कॉमेंट्री स्टुडिओसाठी आपण परिवर्तन करतोय आणि ऐकूया पुनश्च आपल्या पंचक्रोशीतील घोडाबाज मिस्टर प्रतीक चिपाट सरांचा.